नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी व मराठवाडा सत्ता संघर्ष साप्ताहिकातर्फे अभिवादन. परभणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मराठवाडा सत्ता संघर्ष व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने संपादक दिलीप बनकर, कार्यकारी संपादक शेख सरफराज तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या न्यायासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण करून त्यांच्या विचारावर चालण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. या प्रसंगी माध्यमाशी बोलताना संपादक दिलीप बनकर यांनी सांगितले की समाजामध्ये होणारे अन्याय, अत्याचार व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मराठवाडा सत्ता संघर्ष साप्ताहिक सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. असे समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे काम साप्ताहिकाच्या माध्यमातून केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यकारी संपादक शेख सरफराज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून समाजात घडणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या संदर्भात न्यायाची भूमिका ठेवण्याचे माध्यम आम्ही सुरू केले आहे. त्यासाठी मराठवाडा सत्ता संघर्ष हे साप्ताहिक आपल्या सेवेत आणले आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.